बातमी मुंबईतनं भाजपचे नेते मुर्जी पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मुर्जी पटेल हे इच्छुक आहेत। भाजपने पोटनिवडणुकीमध्ये मुर्जी पटेलांना ऐनवेळी अर्ज मागे घ्यायला सांगितलेलं होतं। भाजपमध्ये मुर्जी पटेल हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे। अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटण्याची चिन्ह आहेत। स्वीकृती शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलींसह शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता। दरम्यान मुर्जी पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीवरनं आता अंधेरी पूर्व जागेसाठी युतीमध्येच जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, पोटनिवडणुकीमुळे अंधेरी पूर्वची जागा चर्चेत आलेली होती आणि आता विधानसभेच्या पूर्वी या जागेची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसते। ज्या पद्धतीच्या सगळ्या घडामोडी घडतात, गुरु मुर्जी पटेल हे अंधेरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत। गेल्या वेळेला पोटनिवडणूक जी झाली होती त्याच्यात सुद्धा भाजपतर्फे ते इच्छुक होते। उमेदवारी अर्ज भरला होता, नंतर मात्र त्यांनी तो मागे घेतला। काल मुर्जी पटेल यांनी एकनाथ शिंदे यांची भेट जी आहे ती घेतलेली आहे। याचं सगळ्यात महत्वाचं कारण, ही दोन कारणं आहेत। एक तर अमित साटम यांनी यापूर्वीच मुर्जी पटेल यांची उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे। मुद्दा क्रमांक 2, काही महिन्यांपूर्वी प्रदीप शर्मा जे एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत आणि अंबानीच्या घराखाली जे दारुगोळा ठेवला होता त्या प्रकरणामध्ये ते शिक्षा भोगत होते। त्यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा आणि त्यांच्या मुलींनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। रक्षाबंधन असो किंवा दहीहंडी, स्वीकृती शर्मा यांनी पूर्णपणे मतदारसंघामध्ये प्रचंड होर्डिंग्स, बॅनर्स लावून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत, हे स्वाभाविक आहे। आणि असं असताना ती जागा मुर्जी पटेल यांना पुन्हा सोडावी लागते का अशी शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे महायुतीमध्येच रस्सीखेच सुरुवात झाली। आणि मुर्जी पटेल यांनी शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्याच्या त्यांच्या निवासस्थानी जी आहे ती भेट घेतलेली आहे। त्यांना कुठेतरी ती जागा महायुतीमध्ये भाजपला सोडण्यात यावी याच्यासाठी गळ घातल्याचं कळतं। कारण स्वीकृती शर्मा यांनी जी आहे ती प्रचंड बॅनरबाजी केलेली आपल्याला त्या मतदारसंघात पाहायला मिळते। गणपतीचे सुद्धा त्यांनी प्रचंड बॅनर लावलेले आहेत। याच्यातून त्यांचं इंटेन्शन हे निवडणुकीच्या रिंगणाकडे जातंय हे स्पष्ट होत होतं आणि त्यामुळेच मुर्जी पटेल जे या मतदारसंघामध्ये त्यांची ओळख काका म्हणून बरोबर आहे पंकज। त्यामुळे आता महायुतीमध्येच इच्छुकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे कोणाच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडते हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी।